लोकशाहीचा महोत्सव साजरा करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील 6ही मतदारसंघात बुधवारी सकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत मतदान पार पडले। राज्यात आज एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले। चंद्रपूर जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत 64.48% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली। मतदान प्रक्रियेला सकाळच्या अल्प प्रतिसादानंतर दुपारी 2 नंतर प्रचंड गर्दी झाल्याने केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांग लागलेल्या होत्या। दुपारनंतर मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर निघाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली। यामुळे उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार असल्याने याची टक्केवारी स्पष्ट झाली नसली तरी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यात चंद्रपूर मतदारसंघात 53.57%, राजुरा मतदारसंघात 65.59%, बल्लारपूर मतदारसंघात 63.44%, वरोरा मतदारसंघात 60.21%, ब्रह्मपुरी मतदारसंघात 72.97%, चिमूर मतदारसंघात 74.82% मतदान झाले। शहरी भागातील मतदारांच्या तुलनेत ग्रामीण भागात सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदानाची टक्केवारी जास्त दिसून आली। चिमूर मतदार क्षेत्रात 5 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान झाल्याचं नमूद झालं आहे। 95 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे। जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। माझे नाव कार्तिकेश महादेव बोकडे। आज मला 18 वर्ष पूर्ण झाले आणि 18 वर्षात मी आज पहिला वेळ मत टाकलेला आहे। तर कसं आहे, मत आपल्याला टाकणं गरजेचं आहे। मत जर आपण टाकू तर आपण योग्य उमेदवार निवडू शकतो ना। आपल्याला योग्य उमेदवाराची खूप आवश्यकता आहे, म्हणून सर्वांनी मत टाकायलाच पाहिजे। मत टाकणं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे जेवढेही काही जागृत व्यक्ती आहे सर्व तुम्ही थोडा वेळ तरी 5 मिनिटाचं काम आहे, 5 मिनिटं तरी तुम्ही 2 मिनिटं काढून येऊ शकता आणि मत टाकणं हे गरजेचं आहे। सर्वांनी मत टाका आणि आपल्याला भावी उमेदवार मिळेल याची अपेक्षा घेऊन हा मत टाकलेला आहे। यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विवेक जॉन्सन तर पोलीस अधीक्षक सुदर्शन भुमक्का यांनी मतदान केंद्रावर जात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला।